स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचा आपल्या आर पी मराठी स्टोरीज या चॅनलमध्ये. चला सुरुवात करूया आपल्या आजच्या भागाला. कार्तिकचं घर. कार्तिकच्या घरासमोर अचानक शेखरची जीप येऊन थांबली. जीपमध्ये स्वतः शेखर हातात एक भला मोठा गुलाबांचा हार घेऊन बसला होता. शत्रूलाही आपला रुबाब दाखवण्यासाठी खास महागड्या लाल गुलाबांचा हार त्याने विकत घेतला होता. त्याची नजर हळूहळू आजूबाजूच्या लोकांवर फिरली. संपूर्ण गल्ली शांत होती. चौहानांच्या घराकडे शत्रू असल्यामुळे तो इतकी वर्ष कधी वळूनही पाहिला नव्हतं. पण आज परिस्थिती वेगळी होती. एवढं मोठं नुकसान झालं आहे. त्यांच्या डोळ्यातलं दुःख पाहून स्वतःच्या मनाला समाधान मिळेल. आणि त्यातही एका तरुण मुलीच्या मृत्यूचं प्रकरण पोलिसांपर्यंत गेलं तर चौहानांच्या घराशी वैर असल्यामुळे पहिला संशय आपल्यावरच येईल. म्हणूनच तो स्वतःहून सांत्वनासाठी आल्याचा आव आणत होता. घरातून रडण्याचे आवाज ऐकायला मिळतील अशी त्याची अपेक्षा होती. पण त्याच्या कानावर तसं काहीच पडलं नाही. उलट घरात गजबज आणि लोकांची वर्दळ ऐकू येत होती. तरीही हातातला हार घेऊन तो मोठ्या थाटात खाली उतरला. तो उतरला तेवढ्यात घरात जात असलेले काही गावकरी त्याच्याकडे आले. अरे वा, तुम्ही येणार नाही असंच वाटलं होतं, पण तुम्ही तर पहिल्यांदाच हार घेऊन आलात. त्यांच्या नजरा त्या हारावर गेल्या आणि ते हसत त्याच्याकडे पाहू लागले. शेखरही अभिनय करत म्हणाला, काय झालं तरी अशा वेळी यायलाच हवं. चला आज जाऊया. पण सगळ्यांना बातमी दिली नाही का? बाहेर मंडप वगैरे काहीच दिसत नाही. त्यावर एकजण म्हणाला, फक्त जवळच्या लोकांनाच सांगितलं आहे. लग्नही अचानक झालं होतं. आता हे मोठ्या प्रमाणात केलं तर गावभर वेगळीच चर्चा होईल, म्हणून शीलाताईने साधंच ठेवायचं ठरवलं. शेखर मनातच म्हणाले, अवनीने घाईघाईत कार्तिकशी लग्न केलं, तीच मोठी चूक. आता हे नवीन संकट. पण चेहऱ्यावर बनावटी सहानुभूती आणत तो म्हणाला, असं कसं चालेल? आपण सगळ्यांनी मिळून सगळ्या विधी व्यवस्थित केल्या पाहिजेत. एवढ्या मोठ्या घरची मुलगी, चौहान घराण्याची वारसदार, तिच्या वडिलांचा आत्मा असता तर असं होऊ दिलं नसतं. काहीही झालं तर अवनी माझ्यासाठी मुलीसारखीच आहे. मी स्वतः सगळ्या अंतविधीची व्यवस्था करतो. कोणतीही कमतरता राहू देणार नाही. काय म्हणता? इतक्यात त्याच्या नजरेसमोर शेजारच्या महिला नव्या साड्या, दागिने घालून हसत गप्पा मारत चालताना दिसल्या आणि त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. तो घराच्या उंबरठ्याजवळ पोहोचताच गावातील मान्यवरही बाहेर आले. अरे बघा तर कोण आलंय. शेखरसारखं मोठं मन सगळ्यांकडे नसतं. एवढा सुंदर हार घेऊन आलेत. मोठेपणा म्हणतात तो हाच. अगं शीला, इकडे ये जरा. बघ कोण आलंय. आवाज ऐकून शीला आणि तिच्यासोबत वेदिका बाहेर आल्या. दोघीही सुंदर कपडे दागिने घालून चेहऱ्यावर आनंदी हास्य घेऊन उभ्या होत्या. ते दृश्य पाहताच शेखरला समजलं, आपण पूर्णपणे फसलो आहोत. तो हळूच मागे सरकू लागला, पण त्या क्षणी दोन्ही बाजूंनी पांढरा कुर्ता पायजामा घातलेले कार्तिक आणि पांडू येऊन त्याच्या दोन्ही बाजूंना उभे राहिले. त्यांना समोर जिवंत आणि ठणठणीत पाहून शेखरच्या हातातून तो हार निसटणारच होता. पण दोघांनीही दोन्ही टोकांनी तो हार पकडला आणि एक सुरात म्हणाले, अहो, न बोलावलेले पाहुणे आलेत. हा हार तर त्यांनाच घालायला हवा. असं म्हणत कार्तिक आणि पांडूने शेखरने स्वतः आणलेलाच हार त्याच्या गळ्यात घातला. चेहऱ्यावर मोठा हास्य ठेवत त्याला अक्षरशः ओढतच घरात घेऊन गेले. शेखरजींनी स्वप्नातही विचार केला नव्हता की तो अशा प्रकारे स्वतःच्या जाळ्यात अडकणार. रागाने त्याने हातातला अक्षदा कार्तिक आणि अवनीवर उधळला. हो, आजचा कार्यक्रम त्यांचाच होता. रात्री अचानक निर्णय घेण्यात आला होता आणि पहाटेच सर्व तयारी करून अवनीच्या गळ्यात नव्याने मंगळसूत्र बांधून वैवाहिक विधी पुन्हा पार पाडण्यात आले होते. या कार्यक्रमाचा विशेष पाहुणा अर्थातच शेखरजी होता. त्याचा खास पाहुणचार करण्याची जबाबदारी पांडू आणि वेदिकाने घेतली होती. दोघेही त्याला मुद्दाम छेडत होते आणि शेखरजी मात्र दातओठ खात शांत बसले होते. मनात तो संतापत म्हणत होता, छे, त्या निकम्यांना पैसे देऊन काम करून घेतलं. त्याची ही शिक्षा मिळायला हवी होती का? तेवढ्यात पांडू हसत कार्तिककडे पाहत म्हणाला, गरज नव्हती खरं, पण म्हणून काय माझ्या बाबांनी स्वतःची चप्पल काढून स्वतःलाच मारायचं का? कार्तिक चेहऱ्यावर स्मित ठेवून, पण फक्त शेखरलाच ऐकू जाईल अशा आवाजात म्हणाला, आता वय झालंय. शांतपणे घरी बसला तर सगळ्यांचंच भलं होईल. काल जे केलं त्याचा हिशेबही अजून बाकी आहे. उगाच नवीन उद्योग करून स्वतःचं नुकसान करून घेऊ नका. शेखरला तर कधी एकदा इथून निघतो असं झालं होतं. शीलाने मात्र काहीच बोलली नाही. फक्त या तेवढंच म्हणाली. गावकऱ्यांना शेखरचा खरा स्वभाव माहीत नसला तरी स्वतःच्या बहिणीला तो माहीत नसणार का? रात्री 12 वाजता पांडूने फोन करून कार्यक्रमाची तयारी करायला सांगितले होते. पहाटे तो स्वतः आला.
लागणारं सगळं सामान आणलं आणि कामाला लागला. त्यानंतर सगळं भराभर पार पडलं. अवनीने सुरुवातीला नकार दिला होता, पण सगळ्यांनी मिळून तिला समजावलं आणि शेवटी ती तयार झाली. कार्यक्रम संपल्यानंतर शेखर निघायला लागला. तेव्हा पांडू आणि कार्तिकने त्याच्या हातात भेटवस्तू देऊन त्याला निरोप दिला. हळूहळू सगळे पाहुणे निघून गेले. गळ्यात नव्याने बांधलेलं मंगळसूत्र घालून अवनी शांत बसली होती. शीलाला एवढंच समजलं होतं की कार्तिक आणि पांडूने मिळून शेखरचा रक्तदाब चांगलाच वाढवला आहे. वेदिकाही काही बोलत नव्हती. नक्कीच काहीतरी मोठा प्रकार झाला आहे हे शीलाला जाणवलं, पण तिने काही विचारलं नाही. मोठ्या भावाची सगळी जबाबदारी पार पाडून पांडू निघू लागला. तरीही अवनी त्याच्याकडे रागानेच पाहत होती. बरं बरं, असं रागाने बघून मला वितळू नकोस. मी निघतो. तुझ्या लाडक्या भावाची वाट पाहू नकोस. तो शहरात गेला आहे. यायला अजून 4 दिवस लागतील. आला तरी काही उपयोग नाही. चल आता हसू. मी निघतो. असं म्हणत तो कार्तिककडे पाहून अवनीला म्हणाला. आणि हो, एक महत्त्वाची सूचना. नवरा बायकोने एकत्र बेकरीत जाणं किंवा सगळं गाव झोपल्यावर रात्री फिरायला जाणं हे प्रकार बंद. पुन्हा असं काही केलं तर मी स्वतः शोधत येईन आणि दोघांचाही समाचार घेईन. सावध. कार्तिकच्या चेहऱ्यावरचा राग पाहून पांडू हसला आणि वेदिकाच्या खांद्यावर हात ठेवून चालू लागला. क्षणातच वेदिकाने त्याचा हात झटकला. ओठ फुगवत ती म्हणाली, आत्ताच माझ्या भावाला चिडवलंस आणि आता माझ्या खांद्यावर हात ठेवतोयस? पांडू लगेच म्हणाला, अगं तू माझी वेदिका आहेस, माझी बायको. हात काय? झोपेत असेन तर पायसुद्धा ठेवेन. झोपेत? झोपेत, वेदिका त्याच्यात सुरात म्हणाली. असं का? मग मी सुद्धा झोपेत तुझ्या डोक्यावर दगड टाकेन. झोपेत? झोपेत, पांडू हसत म्हणाला. वा, माझ्यासाठी अगदी योग्य बायको आहेस. मी तुझ्या भावाला नाही सांगणार तर कोण सांगणार? बरं, सासूबाईंना सांगितलंस का? आधीच तुझा भाऊ अचानक आल्यामुळे त्या अजून धक्क्यात आहेत. वेदिका खट्याळपणे म्हणाली. आईला आधीच समजलं असेल की तू काहीतरी खोडी काढली आहेस. हो हो, म्हणजे त्यांचा मुलगाच देवदूत आणि मीच खलनायक. किती पक्षपात करते तुझी आई. वेदिका लगेच मोठ्याने म्हणाली. आई, इकडे ये बरं. तुमचा जावई तुमच्याबद्दल काय काय बोलतोय. पांडू घाबरून म्हणाला. अगं वेदिका, काय करतेस? शीला जवळ येताच तो लगेच सावरला. काही नाही हो आई, तुम्ही खूप वेळ उभे आहात. पाय दुखतील म्हणून सांगत होतो. वेदिका लगेच मिश्किलपणे हसली. आई, हे म्हणतायत की आता तुमचं वय झालंय. गुडघे दुखतील, पाय दुखतील असा टोमणा मारत होते. यांच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. पांडूचा गोंधळलेला चेहरा पाहून वेदिका खळखळून हसू लागली. एकेकाळी वेदिकाचं आयुष्य उद्ध्वस्त होईल की काय? तिचं आयुष्य कसं सावरायचं या विचाराने शीला त्यांच्या लग्नाच्या वेळी किती घाबरली होती. पण आज ते दोघं अशा प्रेमाने हसत खेळत एकमेकांची चेष्टा करत निघून जाताना पाहून तिच्या मनाला अपार समाधान मिळालं. सगळंच इतक्या वेगाने घडलं होतं. अवनी आणि कार्तिकच्या लग्नापासून ते आज नव्याने मंगळसूत्र बांधण्याच्या विधीपर्यंत. त्या सगळ्या आठवणी मनात फिरवत अवनीने एक एक करून दागिने काढून ठेवले आणि आरशात स्वतःकडे पाहिलं. तिच्या भांगातलं कुंकू पाहताच कार्तिकची आठवण क्षणात तिच्या मनात दाटून आली. गळ्यात नव्याने शोभत असलेल्या मंगळसूत्राला तिने अलगद हात लावला. जुन्या चव्हाण घराण्याच्या पारंपरिक मंगळसूत्रातच नवीन दोरा ओवून ते पुन्हा बांधलं होतं. इतक्यात शिट्टी वाजवत कार्तिक खोलीत आला. अगं हा काय अवतार आहे तुझा? तो तिला न्याहाळत म्हणाला. अवनीने दागिने काढले होते. साडीचा पदरही खांद्यावरून घसरला होता. पण तिला त्याचं भानच नव्हतं. ती अजूनही विचारांच्या गर्तेत हरवली होती. कार्तिकने नजर वळवली नाही. उलट ती इतकी गप्प का आहे, एवढ्या खोल विचारात कशी हरवली आहे, याचाच तो विचार करू लागला. त्याच्याकडे पाहूनही ती लगेच सावरली नाही. हळूच त्याच्याकडे वळून उभी राहिली. कार्तिक मनातच हसला. बायको इतक्या विचारात हरवली की नवऱ्याची अवस्था अशीच होते. तो तिच्याजवळ गेला. तिने खांद्यावरून घसरलेला पदर त्याने अलगद उचलून पुन्हा तिच्या अंगावर नीट पसरवला. मग त्याच पदरासकट तिला आपल्या मिठीत घेतलं. तरीही अवनी काहीच बोलली नाही. त्याने हलकेच तिच्या कपाळावर बोटाने टपली मारली. कसल्या किल्ल्याचा विचार चाललाय मॅडम? आणि तोही एका निरागस नवऱ्यासमोर अशी उभी राहून? सांगा बरं. अवनी शांतच राहिली. तो पुन्हा हसत म्हणाला. अगं काय विचार करतेस? तरीही उत्तर नाही. शेवटी त्याने तिचे खांदे हलकेच हलवले. अगं, अवनी दचकून म्हणाली. असं ओरडता कशाला? मग मी किती वेळ विचारतोय, काय विचार करतेस? ती त्याच्याकडे पाहत म्हणाली. मी सांगितलं तर त्याचं उत्तर द्याल?
कार्तिक लगेच हसला. आधी प्रश्न तर सांग, मग बघ. तुझ्यासाठी उत्तर शोधून काढणार नाही का मी? आणि आज तर आपल्या लग्नाचे सगळे विधी पूर्ण झालेत. ही रात्र आपल्या नव्या आयुष्याची पहिली रात्र समज. लोक पहिल्या रात्री बायकोला कितीतरी भेटवस्तू देतात. मी तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर भेट म्हणून देतो. हे शेवटचं वाक्य त्याने तिच्या कानाजवळ अलगद कुजबुजलं. अवनीने त्याच्याकडे स्थिर नजरेने पाहिलं. ठीक आहे, मग सांगा. राजवीरजींना एड्स झाला होता का? तो प्रश्न ऐकताच तिला मिठीत घेतलेला कार्तिक क्षणात तिच्यापासून दूर झाला. त्याच्या चेहऱ्यावरचा हसरा भाव नाहीसा झाला आणि त्याच्या जागी तीव्र संताप उमटला. क्षणभरापूर्वीपर्यंत आनंदात बसलेला कार्तिक अवनीच्या एका प्रश्नाने पूर्णपणे बदलून गेला होता. अवनी त्याच्याकडे पाहत म्हणाली, माझा प्रश्न तुमच्या कानावर पडला ना मिस्टर कार्तिक? कार्तिकने थंड आवाजात विचारलं. आता तुला नेमकं काय हवं आहे? उत्तर, मला माहीत नाही. फक्त खरं उत्तर द्या, तेवढंच पुरेसं आहे. कार्तिक काही क्षण शांत राहिला, मग म्हणाला, मी एक प्रश्न विचारू का मिसेस अवनी कार्तिक चौहान? विचारा मिस्टर कार्तिक. भूतकाळ उकरून काढून तुला काय मिळणार आहे? तुझ्यामध्ये तुझे बाबा, सॉरी राजवीरजी म्हणजे माझे सासरे वाईट माणूस होते. अवनीने लगेच दुरुस्त केलं. वाईट नाही, अत्यंत नीच माणूस. कार्तिकने दीर्घ श्वास घेतला. ठीक आहे, तसं समज. पण आता हे सगळं का उकरून काढतेस? अवनीनेही तितक्याच ठामपणे उत्तर दिलं. मी प्रश्न विचारला की तुम्ही उत्तर देत नाही आणि तुम्ही विचारलं की मी लगेच उत्तर द्यायचं? कार्तिकचा संयम सुटला. मग गप्प बस, तोंड बंद ठेव आणि तुझं काम बघ. एवढं बोलून तो संतापाने खोलीतून बाहेर निघून गेला. उत्तर न मिळाल्यामुळे अवनीचा राग आता दुसऱ्याच दिशेला वळला आणि तो दुसरा म्हणजे पांडू. तिने लगेच त्याला फोन केला आणि बेकरी बाहेर ते नेहमी बसायचे त्या झाडाखाली बोलावलं. पांडू म्हणाला, अगं अवनी, आत्ताच तुझ्या मंगळसूत्राचा विधी झाला आहे. तू आता बाहेर आलीस तर सगळे बोलतील. संध्याकाळी मीच घरी येतो. अवनी लगेच म्हणाली, साहेब, तुम्हाला कोणी सासरी जेवायला बोलावलेलं नाही. सरळ चौहानवाड्यात या. इतकं बोलून तिने फोन ठेवला. तिने कार्तिक कुठे आहे ते पाहिलं. तोवर कार्तिक शिलाजींचं काही न ऐकता कुमारसोबत बाहेर निघून गेला होता. चौहानवाडा. पांडूच्या शर्टची कॉलर अवनीने दोन्ही हातांनी घट्ट पकडली होती. मी कधी सांगितलं होतं का की माझं मंगळसूत्र पुन्हा बांधायचं? सांग, मी सांगितलं होतं का? पांडू शांतपणे म्हणाला, मी चांगलंच केलं. हे चांगलं, एवढ्या घाईघाईत सगळं करणं? पांडू हसत म्हणाला, कार्तिकने घाईघाईत तुझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधून लग्न केलं तर मी ते व्यवस्थित विधीपूर्वक पुन्हा का करू नये? इतक्यात कार्तिक आत आला. पांडूने लगेच त्याच्याकडे बोट दाखवत विचारलं, मी बरोबर बोलतोय ना? अवनीने कार्तिककडे वळून रागाने पाहिलं. कार्तिक मनात म्हणाला, घरी गेलो असतो तरी प्रश्नांचा भडीमार झाला असता, म्हणून इथे आलो. आणि हा पांडू तर मला इथेही अडकवतोय. तो पांडूकडे रोखून पाहू लागला. पांडू मात्र हसत म्हणाला, योग्य वेळी कोणाला काय विचारायचं ते मला माहीत आहे. आधी तू उत्तर दे. कार्तिक मनातच म्हणाला, सुटलो असं वाटलं होतं, पण नाहीच. तो निघून जाणार इतक्यात थांबला. दोघांकडे पाहत तो पुढे आला. अवनीने पकडलेली पांडूची कॉलर त्याने अलगद चढवली. असंही बोलता येतं. कॉलर पकडूनच विचारायची काही गरज नसते. हे बोलून तो पुन्हा निघून गेला. त्याच्या पाठोपाठ अवनी आणि पांडू दोघेही त्याच्याकडे रागाने पाहत राहिले. पांडू हसत म्हणाला, अगं अवनी, तू माझी कॉलर पकडली म्हणून कार्तिक एवढा पॉझिटिव्ह झाला बहुतेक. अवनी लगेच म्हणाली, तुझा मेहुणा तो माझ्याशी लग्न झाल्यावर झाला. माझ्यावर पॉझिटिव्ह? काहीही. पांडू खडखडून हसला. ठीक आहे, पण हात काढू नकोस. त्याऐवजी माझ्या शर्टची कॉलरच हातासकट फाडून टाक. माझी चेष्टा करतोयस? नाही ग, खरंच सांगतो. अवनीने बोट दाखवत इशारा केला. यापुढे कोणी माझ्या आयुष्यात माझी परवानगी न घेता काही केलं तर मी कोणालाही सोडणार नाही, लक्षात ठेवा. पांडू लगेच म्हणाला, जा ग, भांडायला तुझा नवरा आहे ना, त्यालाच जाऊन दम दे. मला धमकावू नकोस, नाहीतर माझ्या बायकोकडे तुझी तक्रार करेन. हे बोलून तो उंबरठा ओलांडणार इतक्यात अवनीचा भाऊ रवी आत आला. अवनीला पाहताच तो सहज म्हणाला, हाय अवनी, आणि हॉलमध्ये जाऊन बसला. पांडूची जीभ मात्र शांत बसणारी नव्हती. काही लोक कसले जन्माला येतात देव जाणे. स्वतःची सख्खी बहीण असूनही तिची एवढी काळजी नाही. आम्ही काय केलं नाही तर तिचा भाऊ करेल अशी अपेक्षा ठेवायची?
अरे मंगळसूत्राचा विधी तर सोड. उद्या तिचं काही बरं वाईट झालं तरी हा फोनवरून शोक संदेश पाठवेल, पण स्वतः येणारही नाही. पांडूचा रोग रघुकडेच आहे हे कार्तिकलाही समजलं होतं आणि अवनीलाही. पण रवी, तो तेव्हाही मोबाईलमध्येच इतका गुंतला होता की जणू काही त्याच्या कानावर एकही शब्द पडला नव्हता. पांडूने वैतागून डोकं हलवलं. अवनी, हा तर सुधारण्याच्या पलीकडचं केस आहे. खरं सांगू, तुमच्या घराण्याच्या डोक्यात शहाणपणच नाही बहुतेक. आधी याच्या कानात चिकटलेला हा मोबाईल हिसकावून फोडायला हवा. पांडू बोलतच होता तेवढ्यात वेदिकाचा फोन आला. मोबाईलकडे पाहताच पांडूच्या चेहऱ्यावर मोठं हास्य उमटलं. अरे, मोबाईल वगैरे फोडायचा नसतो, त्याचं तर मंदिरात जाऊन पूजन करायला हवं. हे ऐकताच अवनीने जवळचा रिमोट उचलून पांडूकडे फेकण्याचा आव आणला. अरे बापरे, म्हणत पांडू तिथून पळ काढतो. पुन्हा एकदा हट्टी नवरा आणि हट्टी बायको आपापल्या हट्टात रमले. पांडूचं घर. वेदिका, वेदिका असं मोठ्याने हाक मारत पांडू घरात शिरला. आधीच रागाने फणफणत असलेला शेखर त्याचा आवाज ऐकताच उठून उभा राहिला. तिथेच थांब. नाही थांबणार. असं म्हणत पांडू पुढे जाऊन पाऊल टाकणार तेवढ्यात वेदिका म्हणाली, तिथेच थांबा, बाबा सांगतायत ना. शेखर उपरोधिकपणे म्हणाले, वा, माझी सून माझी थट्टा करते का. वेदिका शांतपणे म्हणाली, अहो, तुमच्याशी भांडायचा माझा मूड नाही, थांबा जरा. असं म्हणत ती आरतीचं ताट घेऊन आली आणि पांडूची आरती ओवाळली. पांडू आश्चर्याने म्हणाला, काय ग वेदिका, आज माझा एवढा सन्मान. वेदिका हसत म्हणाली, आयुष्यात पहिल्यांदाच तुम्ही खरंच एक चांगलं काम केलं आहे. त्यासाठी मी आणि आईनेही असा विचार केला नव्हता. थँक्यू पांडू. शेखरच्या अंगाचा तिळपापड झाला. इतक्यात मंदिरातून परत आलेली त्यांची पत्नी आत आली. ती आनंदाने म्हणाली, अहो, अवनीच्या मंगळसूत्राच्या विधीला तुम्ही, पांडू आणि वेदिका सगळे गेलात म्हणे. गावभर तुमचंच कौतुक चाललंय म्हणे. शेखरने मनातला सगळा राग विसरून वेदिकाला सून म्हणून स्वीकारलं. शिवाय बहिणीच्या घरीही कुटुंबासोबत जाऊन आला. शेखर दात खात म्हणाले, आज जा. ती काही थांबली नाही. अहो, मला खरंच माहीत नव्हतं म्हणून विचारते. सगळे कुटुंबासोबत गेलात, पण मला सोडून. मी जिवंत असताना तुम्ही एकटेच गेलात. हे तुम्हालाच योग्य वाटतं. ती जितकी बोलत होती तितका शेखरचा राग वाढत होता. हे पाहून वेदिका मनात म्हणाली, आज काहीतरी मोठा प्रकार होणार. तिने अलगद पांडूच्या खिशातून मोबाईल काढला आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू केली. तिचा अंदाज खरा ठरला. शेखरने संतापाच्या भरात पत्नीच्या गालावर जोरदार चापट मारली. त्या बाईने गालावर हात ठेवला. डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. मुलगा आणि नुकतीच घरात आलेली सून यांच्यासमोर अपमान झाल्याने तिचं मन तुटून गेलं होतं. पांडू संतापून वडिलांकडे धाव घेणार इतक्यात वेदिकाने त्याला थांबवलं. ती मोबाईल हातात घेऊन शेखरसमोर उभी राहिली. दुसऱ्या हाताने तिने सासूचा हात धरला होता. हॅलो मिस्टर सासरेबुवा, पुन्हा कधी हात उगारलात, मारहाण केलीत किंवा असंच काही केलं तर मग परिणामांची तयारी ठेवा, शेखरने आव्हान दिलं. काय करशील? वेदिका खट्याळपणे म्हणाली. अरे, मला धमकावू नका बरं, मला तर खूप भीती वाटते. पुढच्या क्षणी तिचा आवाज गंभीर झाला. या वयात पत्नीवर अत्याचार करता, हुंड्यासाठी छळ करता, अशी तक्रार करून तुम्हाला तुरुंगात पाठवलं तर कदाचित तुम्हाला काही वाटणार नाही, पण तुरुंगाच्या कपड्यात तुम्हाला पाहण्याची शिक्षा मला नको आहे. असं म्हणत तिने मोबाईलमधला व्हिडिओ त्यांना दाखवला. क्षणात शेखरला तिचा इशारा समजला. रागाने पत्नीकडे कटाक्ष टाकत तो आत निघून गेला. त्याची पत्नीही पदर तोंडावर धरून रडत आत गेली. पांडूचा चेहरा मात्र पूर्ण उतरला होता. वेदिकाने त्याचा हात धरला आणि त्याला खोलीत घेऊन गेली. काय झालं पांडू? तो तिच्या शेजारी बसला. काही क्षण निर्विकार नजरेने समोर पाहत राहिला. मग हळू आवाजात म्हणाला, या वयातही आईवर हात उगारतो. वेदिकाने त्याच्याकडे पाहत विचारलं, तुला राग आला तर तूही माझ्यावर हात उगारशील का? क्षणात पांडू तिच्याकडे वळला. त्याने तिचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले. काहीही झालं तरी मी तुझ्यावर हात उगारण्या इतका कधीच खाली जाणार नाही. खरंच? अगदी खरं. तो तिचा चेहरा दोन्ही हातांनी अलगद धरत म्हणाला, माझं संपूर्ण आयुष्य मी तुला दिलं आहे. अशा तुलाच मी कधी मारू शकतो का? वेदिका हसली. बोलायला मात्र तुम्ही नेहमीच भारी असता. आता साहेब, हात सोडा. नाही सोडणार. असं म्हणत त्याने तिच्या खांद्याभोवती हात टाकला आणि डोळे मिटले. शांत स्वरात तो म्हणाला, माझ्या बाबांपासून जरा जपून राहा आणि शक्य असेल तर माझ्या आईलाही तुझ्यासारखं धाडसी बनव.
वेदिका त्याच्या खांद्यावर डोकं टेकवत हसली. हो, तेही करून टाकू. आणि दोघांनीही शांतपणे डोळे मिटले. कार्तिकची खोली. कार्तिक कितीतरी वेळा कूस बदलत पडला होता, पण झोप काही त्याच्या डोळ्यात येत नव्हती. एवढे दिवस जिच्या मिठीत झोपायची सवय झाली होती, तिच्याशिवाय आज झोप लागत नव्हती. स्वतःलाच तो मनात ओरडला. काय रे कार्तिक, बायकोच्या सहवासाची इतकी सवय झाली का? झोप आता, असं स्वतःलाच समजावत त्याने डोळे मिटले. पण डोळे मिटताच आज लग्नाच्या वेशात उभी असलेली अवनी त्याच्या नजरेसमोर उभी राहिली. त्याने वळून तिच्याकडे पाहिलं. अवनी त्याच्याकडे पाठ करून पडली होती. खरं तर ती झोपलेली नव्हती. त्याच्या जवळीकसाठी आसुसलेली ती फक्त डोळे मिटून पडून होती. शेवटी कार्तिकचा संयम सुटला. तो हळूच तिच्या जवळ गेला. मागून तिला मिठी मारत तिच्या कानाजवळ अलगद कुजबुजला. तू काहीही समज, पण इतके दिवस तुला मिठीत घेऊन झोपायची सवय झाली आहे. आज तसं न करता मला झोपच येत नाही आणि तुलाही नीट झोप लागणार नाही. म्हणून अवनीच्या ओठांवर नकळत हलकंसं हास्य उमटलं. पण ती तरीही चिडवत म्हणाली, म्हणजे राजवीर बाबांना एड्स होता, हे खरंच ना? कार्तिकने कपाळावर हात मारला. तू कधीच सुधारणार नाहीस. जा बोलतच बस. तो हात मागे घेणार इतक्यात अवनीने त्याचा हात पकडला आणि पुन्हा स्वतःभोवती गुंडाळला. ती शांतपणे म्हणाली, माझा प्रश्न अजून तोच आहे. त्यांना एड्स होता की नव्हता? पण तुझी प्रतिक्रिया पाहता मला उत्तर मिळालंच आहे. बरं, त्यांच्या कारणासाठी आपण का भांडायचं? गुड, आता झोपूया. असं म्हणत तिने त्याच्या हातावर स्वतःचा हात ठेवला आणि डोळे मिटले. कार्तिक मनातच हसला. अरे मित्रांनो, मुलींना समजून घेणं म्हणजे खरं जगातलं सगळ्यात कठीण काम आहे. बिचारे आपण. अवनीने लगेच डोळे न उघडता म्हटलं, असं असेल तर जा, दूर जाऊन झोपा मिस्टर कार्तिक. कार्तिक लगेच हसला. बरं बरं, एवढा भाव खाऊ नकोस, इकडे वळ आधी. त्याने तिला अलगद स्वतःकडे वळवलं. तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र अलगद बाहेर काढून आपल्या तळहातात धरलं आणि दोन्ही हाताने जपून झाकून ठेवलं. मग तिचे हात आपल्या हातात घेत शांतपणे तिच्याकडे पाहत राहिला. अवनीला अजून खाली मान घालून बसली. कार्तिकने एका बोटाने तिची हनुवटी वर केली. तिच्या कपाळावर अलगद प्रेमाचं चुंबन ठेवलं. अवनीने थरथरत्या नजरेने त्याच्याकडे पाहिलं. त्या डोळ्यांतील प्रेमाने कार्तिक पूर्णपणे हरवून गेला. तो हळूहळू पुढे सरकला. तिच्या गालाला हलकेच स्पर्श करत त्याने तिच्या गालावर प्रेमाने एक कोमल चुंबन दिलं. त्याचवेळी शेखरच्या डोळ्यांना मात्र झोप नव्हती. तो मनात एक नवा डाव आखत होता. सर्वप्रथम पांडूचा वापर करून कार्तिकला संपवायचं, याच विचारांनी त्याचं मन पेटून उठलं होतं. पंचायत. एका बाजूला पांडू हाताची घडी घालून ताठ उभा होता, तर समोर कार्तिकही तितक्याच ताठरपणे उभा होता. दोघांना अशा अवस्थेत पाहून शेखरच्या मनाला प्रचंड समाधान मिळत होतं. दोघांनी मिळून मला खूप त्रास दिलात, आता स्वतः भोगा. तो मनातच हसला. संपूर्ण गाव शांतपणे पंचायतचा निर्णय घेण्यासाठी थांबलेलं होतं. गावचे दोन्ही जावई मात्र दोन झुंजार बैलांसारखे एकमेकांसमोर उभे होते. कार्तिक म्हणाला, इतकी वर्ष ती जागा त्यांच्याकडे होती हे खरं आहे, पण कायदेशीररित्या ती माझ्या आईच्या नावावर आहे. आम्ही ती जागा हिसकावून घेणार नाही, पण त्या जागेवर नवीन मोठा रूम बांधण्यासाठी भूमिपूजन करायला येणं हे अजिबात योग्य नाही. पांडू लगेच म्हणाला, ती जागा माझ्या आजोबांची मालमत्ता होती, त्यामुळे ती माझ्या बाबांकडे यायला हवी होती. त्यांच्या बहिणीनेच मला काही नको म्हणून घर सोडलं. मग आता काय प्रश्न? आम्ही तिथे इमारत बांधू किंवा फार्म हाऊस उभारू, त्यांना काय अडचण? कार्तिकचा आवाज कडक झाला. पांडू, एक गोष्ट नीट समजून घे. ती जागा माझ्या आईच्या नावावर आहे. माझ्या आईच्या आजोबांनी आयुष्य घालवलेलं ते घर आहे, त्यामुळे तिथे असं काही करणं योग्य नाही. पांडूनेही हार मानली नाही. ती जागा वर्षानुवर्षे पडून आहे, कोणाच्याच उपयोगाची नाही. मग काहीतरी उपयोगाचं काम करूया ना. कार्तिक ठामपणे म्हणाला, ते माझ्या आईच्या आजोबांचं आवडतं घर होतं. ती जागा जशी आहे तशीच राहू द्या. कार्तिकला त्या जमिनीचा मोह नव्हता. ती जागा म्हणजे शीलाच्या आजोबांचं स्वप्न होतं. ते दोघं तिथे दिवसभर राहायचे. त्या काळी मुलींना मालमत्तेचा हक्क नसतानाही त्यांनी प्रेमापोटी ती बाग आणि छोटंसं मातीचं घर शीलाच्या नावावर करून ठेवलं होतं. आजही तिथे फक्त जुनं मातीचं घर उभं होतं. शीलाने आयुष्यात फार कमी दिवस असे घालवले होते की ज्या दिवशी तिने त्या घराकडे दुरून तरी पाहिलं नव्हतं. दुःख विसरण्यासाठी ती अनेकदा पहाटेच्या वेळी तिथे जाऊन यायचे. शेखरला कळू नये म्हणून ती कुणालाही न सांगता परत यायची. आईवडिलांचं घर राहिलं नव्हतं, पती तिच्यासोबत नव्हता, पण त्या घराकडे एकदा पाहिलं की तिच्या मनाला शांतता मिळायची.
लहानपणीच्या आठवणी ताज्या करून ती पुन्हा घरी परतायची. हे कार्तिक आणि वेदिका दोघांनाही माहीत होतं. शेखरलाही माहीत होतं, पण त्याने कधी त्याकडे लक्ष दिलं नव्हतं. आता मात्र पांडू आणि कार्तिकमध्ये दरी निर्माण करण्यासाठी त्याने कागदपत्रांसह हा सगळा डाव आखला होता. दुसरीकडे पांडू अनेक दिवसांपासून सांगत होता की त्याला ते शेतात मोटार रूम बांधायची आहे. त्या भागात सगळी शेतीच होती, ना एखादं झाड ना सावली. भर उन्हात उभं राहणंही कठीण व्हायचं. म्हणून त्याने आधीच बाबांकडे ही मागणी केली होती आणि आज शेखर त्याचाच फायदा घेत होता. शीलाने मुलाला काही सांगितलं नव्हतं, पण आईच्या मनात काय आहे हे कार्तिकला चांगलंच माहीत होतं. वाद अजूनही सुरूच होता. तेवढ्यात शेखर म्हणाला, इतकी वर्ष त्या जागेची देखभाल आम्ही केली आहे. आता अचानक येऊन ती तुमची आहे म्हणाल तर आम्ही काय करायचं? स्पष्ट सांगा, ती जागा आमचीच आहे असं ठरवा, म्हणजे आम्ही निघतो. कार्तिक त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाला, हे सगळं आधीपासून मनात ठेवूनच केलं जातंय असं वाटतंय. क्षणात पांडू त्याच्या जवळ आला. कार्तिकच्या खांद्यावर हात ठेवत मिश्किलपणे म्हणाला, हो, मनात ठेवूनच करतोय. पण माहिती आहे का माझ्या मनात कोण आहे? तो स्वतःच उत्तर देत म्हणाला, माझी बायको, म्हणजे तुझी बहीण वेदिका. कार्तिक त्याच्याकडे कटाक्ष टाकत म्हणाला, तुझी बहीणही माझ्या मनात आहे, पण मी त्याचा विषय काढत नाही. पांडू लगेच म्हणाला, ती माझी बहीण नाही. मग? माझी फ्रेंड. अवनी माझी गर्लफ्रेंड आहे. पांडूच्या त्या उत्तराने कार्तिकने त्याच्याकडे रागाने पाहिलं. पंचायतीत कुजबूज सुरू झाली इतक्यात वेदिका तिथे आली. पांडू हसत म्हणाला, अगं वेदिका, तू इथे कशाला आलीस? नवऱ्याचा शोध घेत आलीस का गं? आजूबाजूचे सगळे हसू लागले. वेदिकाने त्याच्याकडे असा कटाक्ष टाकला की जणू म्हणत होती, घरी ये मग बघते तुला. पांडू लगेच गोंधळला. बरं बरं, सांग ना, एवढ्या लांब कशासाठी आलीस? वेदिका कार्तिक समोर येऊन म्हणाली, दादा, मी आईशी बोलले. आई म्हणाली ती जागा पांडूला दे. कार्तिक आश्चर्याने म्हणाला, काय बोलतेस? मी स्वतः आईशी बोलतो. नाही दादा, आधी माझं ऐक. तेवढ्यात अवनीही तिथे आली. ती म्हणाली, वेदिका, माझ्या नवऱ्याला ती जागा हवी आहे ना, मग देऊन टाक. वेदिका लगेच म्हणाली, नाही वहिनी, माझ्या नवऱ्याने ती जागा मागितली आहे. अवनी ठामपणे म्हणाली, नाही, ती जागा माझ्या नवऱ्यालाच मिळाली पाहिजे. दोघेही आपापल्या नवऱ्याची बाजू घेत एकमेकींची वाद घालू लागल्या. कार्तिक आणि पांडू दोघेही अवाक होऊन यांच्याकडे पाहत राहिले. त्यांच्या चेहऱ्यावर एकच प्रश्न होता, अरे या दोघी अचानक एकमेकींशी का भांडायला लागल्या? पंचायतीनंतर पांडूला वेदिकाही सोडवत नव्हती आणि कार्तिकलाही अवनीला दुखवायचं नव्हतं. शेवटी दोघांनीही एकाच वेळी स्पष्ट सांगितलं, आम्हाला ती जागा नको. कार्तिक म्हणाला, ती जागा वेदिकाच्या नावावर करा. ती त्या जुन्या घराला कधीच हात लावणार नाही हे मला माहीत आहे. पांडूही लगेच म्हणाला, नाही, ती जागा अवनीला द्या. ती काही मागेल आणि मी नाही म्हणेल असं कधी होईल का? तेवढ्यात शीलाही तिथे आली. वाद चालूच होता. शेखरने तर आधीच कागदपत्र तयार करून आणली होती. शीलाकडून सही करून घेतल्यानंतर पांडूने ते कागद अवनीच्या हातात दिले. त्याला वाटलं होतं की नंतर वेदिकाला तो समजावून सांगेल, पण अवनीने क्षणाचाही विचार न करता ते कागद थेट वेदिकाच्या हातात दिले. वेदिकाने नावासाठी रिकामी ठेवलेली जागा भरली, स्वतःचं नाव लिहिलं, सही केली आणि मुद्दाम शेखरकडे पाहून मिश्किल हसली. रागाच्या भरात शेखरला त्या क्षणी वेदिकाचा जीव घ्यावा असं वाटत होतं. त्याने एक डाव आखला होता, पण घडलं मात्र अगदी उलट. वर्षानुवर्षे वादात असलेली जागा आता थेट वेदिकाच्या नावावर गेली होती. रागाने फणफणत तो तिथून घरी निघून गेला. कार्तिकची खोली. अवनी कपडे घडी घालत होती. तेवढ्यात तिच्या मोबाईलवर एक मेसेज आला. तो वाचताच तिने पटकन आपलं सामान सुटकेसमध्ये भरला आणि शीलाकडे गेली. आई, ऑफिसमध्ये एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे, मला जावं लागेल. 2 दिवसात परत येईल. तिने परवानगी मागितली नव्हती, फक्त माहिती दिली होती. शीलाला ते समजलं. ती शांतपणे म्हणाली, ठीक आहे, काळजी घे. अवनीने सगळी तयारी केली. पांडूलाही सांगितलं, वेदिकालाही माहिती दिली, पण कार्तिकला कसं सांगावं हेच तिला समजत नव्हतं. स्वतःलाच तिच्या या संकोचाचं कारण कळत नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळी निघायचं होतं. तो घरी आला की सांगते असं तिने ठरवलं, पण कार्तिक लिलावाच्या कामासाठी बाहेर गेला आणि रात्री घरीच आला नाही. तिथेच एका शेतजमिनीचा व्यवहार ठरला. त्या शेतमालकाने त्याला आग्रहाने घरीच थांबवलं. त्यामुळे कार्तिक तिथेच राहिला. अवनी मात्र रात्रभर त्याची वाट पाहत होती. दुसरीकडे कार्तिक मनात म्हणत होता, नवरा घरी आला नाही तर एक फोन तरी करायचा ना,
एकटी झोप लागली नाही की माझी किंमत कळेल. आणि इथे अवनी संतापात होती. घरात एक बायको वाट पाहते हे सांगावंसंही वाटलं नाही याला. तो आला नाही. तिला झोपही लागली नाही. रागाने मनात त्याला कितीतरी वेळा सुनावत ती पहाटे 4च्या सुमाराला कशीबशी झोपली. कार्तिक येईल आणि स्टेशनवर सोडायला नेईल अशी कोणतीच व्यवस्था तिने केली नव्हती. सकाळी 5चा अलार्म वाजला, पण झोप पूर्ण न झाल्याने ती उठलीच नाही. शेवटी 6 वाजता शीलाने उठवलं. ती घाईघाईने तयार झाली. तरीही तिच्या मनात कार्तिकवरच राग होता, पण तिने त्याला फोन केला नाही. त्याऐवजी पांडूला बोलावलं. पांडू आला आणि प्रश्नांचा भडीमारच केला. कार्तिक कुठे आहे? काय झालं? तो आला नाही? अवनी वैतागून म्हणाली. तू येण्यात काय अडचण आहे तुला? यायचं असेल तर ये, नाही तर राहू दे. पांडू लगेच म्हणाला. अगं आई ग, येतो ना. अरे कार्तिक, कुठे गेलास? अवनीने त्याला झापलं. गप्प बस आणि चल. शेवटी पांडूने तिला रेल्वेत बसवलं. पाण्याची बाटली, बिस्किट, चिप्स सगळं आणून दिलं. पुन्हा विचारलं, कार्तिकशी भांडण झालं का? त्याला सांगितलं होतंस? तो का नाही आला? अवनीने पाण्याच्या बाटलीने त्याच्या खांद्यावर हलकेच 2 फटके मारले. रेल्वेत बसवलंस ना? आता जा. रात्रभर झोप झाली नव्हती. थोड्याच वेळात रेल्वेत तिला गाढ झोप लागली. दुपारनंतर कार्तिक घरी पोहोचला. रागानेच तो खोलीत शिरला. अवनीशी भांडायचं ठरवलं होतं, पण खोली रिकामी होती. कुठे गेली ही हट्टी मुलगी? त्याने संपूर्ण घर पालथं घातलं. शीलाच्या खोलीत गेला, पण त्या एका बैठकीसाठी बाहेर गेल्या होत्या. कार्तिक वैतागून म्हणाला, खूपच नाटकं करते. त्याने मोबाईल उघडला. अवनीचा शेवटचा ऑनलाईन वेळ सकाळचा दिसत होता. तो पांडूला मेसेज करणार होता, पण तो पुन्हा चिडवेल म्हणून थांबला. ती आली की बघतो. वेळ जात राहिला. शीला घरी परतल्यावर तो लगेच त्यांच्याकडे गेला. त्या म्हणाल्या, कार्तिक, मलाही तुझ्याशी बोलायचं होतं. आधी वेगळं होतं, पण आता तुमचं लग्न झालं आहे. प्रत्येक ठिकाणी तू तिच्यासोबत गेला नाहीस तरी चालेल, पण तिला सुरक्षित पोहोचवणं ही तुझी जबाबदारी आहे ना? काही कारण असेल, ठीक आहे, पण बायकोलाही लक्षात ठेव. अवनी एकटीच निघून जाणं बरं दिसतं का? कार्तिक दचकला. काय? म्हणजे ती घरी नाही? क्षणात त्याच्या मनात एक पोकळी निर्माण झाली. तो काही न बोलता खोलीत धावत गेला आणि लगेच अवनीला फोन लावला. तेवढ्यात अवनी नुकतीच जागी होऊन वॉशरूममध्ये गेली होती. फोन वाजून बंद झाला. 5 मिनिटांनी तिने मेसेज पाठवला. काय झालं मिस्टर कार्तिक? ती मेसेज पाहून कार्तिकचा राग पुन्हा वाढला. हट्टी मुलगी, असं पुटपुटत त्याने पुन्हा फोन केला. फोन लागताच तो म्हणाला, कुठे आहेस? अवनी शांतपणे म्हणाली, ट्रेनमध्ये. तो चिडून म्हणाला, कुठे चालली आहेस? ऑफिसच्या कार्यक्रमाला. 2 दिवसांनी परत येईन. मला सांगितलंच नाहीस? अवनी शांत आवाजात म्हणाली, मी काल रात्रभर झोपलेच नाही. कार्तिक गोंधळला. मी काय विचारतोय आणि तू काय उत्तर देतेस? ती पुन्हा म्हणाली, खरंच रात्रभर झोप आली नाही. तिच्या आवाजातला अर्थ आता त्याला समजला. क्षणात त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. अरे वा, माझ्याशिवाय तिलाही झोप आली नाही? म्हणजे इतकी मिस करते मला? तो गाडीच्या आरशात स्वतःकडे पाहत केस नीट करत लाजून हसला. अवनी हसत म्हणाली, बस आता स्वतःवर खुश होणं थांबवा. मी फोन ठेवते. कार्तिक लगेच म्हणाला, अगं मी कशाला लाजेन? कार्तिक आणि अवनीचा फोनवरील संवाद. अवनी मिश्किलपणे म्हणाली, अहो मी एकटीच प्रवास करते. कार्तिकच्या तोंडातून शब्दच फुटेना. कालपर्यंतचा त्याचा अहंकार पूर्णपणे विरघळून गेला होता. तो फक्त हं एवढंच म्हणू शकला. अवनी लगेच म्हणाली, काय हे हं? मला स्टेशनवर सोडायला कोण आलं हेही विचारलं नाहीस? कार्तिक हसत म्हणाला, गाढव हरवलं की भिंतीलाच आधार. पांडूच आला असेल. अवनीही लगेच टोमणा मारत म्हणाली, हं, गाढव निदान ओझं तरी वाहतं. काही लोक तर कशाच्याच उपयोगाचे नसतात. कार्तिक नकळत म्हणाला, प्रयत्न न करताच एखादा माणूस कशालाच लायक नाही असं म्हणू नकोस. वाक्य तोंडातून निघताच त्याला त्याचा दुटप्पी अर्थ लक्षात आला. तो क्षणात शांत झाला. अवनीने चुकीचा अर्थ घेतला असेल का? फोनच्या दुसऱ्या बाजूला शांतता पसरली. त्या शांततेवरूनच त्याला समजलं तिलाही त्या वाक्याचा अर्थ कळला होता. थोड्या वेळाने ती हळू आवाजात म्हणाली, मग प्रयत्न करून बघते आणि मग सांगते. कार्तिकने डोळे मिटले, पुन्हा उघडले. चेहऱ्यावर नकळत लाजरं हास्य उमटलं. अवनीच्या ओठांवरही तसंच स्मित फुललं. कार्तिक हळूच म्हणाला, म्हणजे प्रयत्न करायला तयार आहेस?
बरोबर ना? अवनी काही क्षण गप्प राहिली. ते कार्तिक लगेच म्हणाला, प्रयत्न केल्याशिवाय यश मिळत नाही. मग करूया प्रयत्न. साथ देशील ना? अरे, आवाजच येत नाही. लाजतेस का? अवनीचा आवाज कुजबुजल्यासारखा झाला. नंतर बोलूया. इतकं बोलून तिने फोन ठेवला. कार्तिकच्या तोंडून फक्त हं एवढंच बाहेर पडलं. त्या दिवसानंतर दोघंही वेळ मिळेल तेव्हा फोनमधील हाच कॉल पुन्हा पुन्हा ऐकत बसायचे आणि प्रत्येक वेळी तितक्याच गोड हसत राहायचे. पण नशिबाने त्यांच्यासाठी वेगळंच काही लिहून ठेवलं होतं. 2 दिवसांनी अवनी परत आली. पण ती एकटी नव्हती. तिच्यासोबत एकेकाळी तिला प्रेमाची कबुली दिलेला वसंतचा हात धरून ती खाली उतरली. पांडूचं घर. वेदिका स्वयंपाकघरात कढईत काहीतरी तळत होती. हॉलमध्ये शेखर रागाने बसले होते. त्यांची नजर जरी समोर असली तरी कान मात्र स्वयंपाकघरातल्या प्रत्येक शब्दावर होते. तेवढ्यात पांडूची आई कॉफी बनवायला आत आली. तिला पाहताच शेखरजींनी आवाज दिला, काय ग, तुझ्या सुंदर सुनेने तुला स्वयंपाकघरातून हकलून दिलं का? ती शांतपणे म्हणाली, असं काही नाही, मी स्वतःच आले. शेखर लगेच म्हणाले, माझ्याशी खोटं बोलू नकोस, तिनेच तुला बाहेर काढलं असेल. अशीच घाबरत राहिलीस तर घराचा सगळा कारभार त्या निष्क्रिय मुलाच्या बायकोच्या हातात जाईल. पांडूची आई लगेच म्हणाली, मी का तिला तसं करू देईन? थांबा, आत्ताच बघते. ती थेट स्वयंपाकघरात गेली. ऐक ग, वेदिका लगेच वळली. माझं नाव ग नाही, वेदिका. एकदा नीट म्हणून दाखवा. खूप महत्त्वाचं आहे का ते? बरं सांग, हे स्वयंपाकघर तुझ्या नावावर लिहून दिलं आहे का? फक्त तूच स्वयंपाक करणार? वेदिका हसत म्हणाली, स्वयंपाकघर नाही, पण तुमच्या नवऱ्याने मात्र एक शेतजमीन माझ्या नावावर लिहून दिली आहे. तिचं उत्तर ऐकताच बाहेर बसलेल्या शेखरने कान आणखी टवकारले. सासूबाई चिडून म्हणाल्या, माझ्या नवऱ्याला मध्ये आणल्याशिवाय तुला झोप येत नाही का? वेदिका लगेच म्हणाली, हो ना, झोपच येत नाही. आमच्या खोलीतला AC नीट चालत नाही. तुमच्या नवऱ्याला सांगणार होते जरा बघून घ्यायला. काय? म्हणजे तुला आरामात झोप यावी म्हणून माझा नवरा येऊन AC दुरुस्त करतील? हे बोलणं ऐकून पांडू आत आला. दोघी तोंडाने भांडत होत्या, पण सासूबाईंचे हात मात्र वेदिकाने केलेल्या भाजीमध्ये प्रेमाने ढवळत होते आणि वेदिका त्यांच्यासाठी गरमागरम पोळ्या करत होती. दारात हाताची घडी घालून पांडू दोघींना पाहत उभा होता. सासूबाई अजूनही म्हणत होत्या, अशीच माझ्याशी उलटसुलट बोलत राहिलीस तर जात्यावर वाटून काढीन तुला. इतक्यात त्यांची नजर दारात उभ्या पांडूकडे गेली. क्षणात त्यांचा आवाज मंद झाला. चेहऱ्यावर मात्र गोंधळलेलं हसू आलं. वेदिका अजूनही पोळ्या करत म्हणाली, वाटा ना मला, तोपर्यंत मी काय फुलं तोडत बसेन? नाहीतर तुमचा मुलगाच भाजी तोडत बसेल. दारातून पांडूचा आवाज आला. हो बसेलच. वेदिका दचकून मागे वळली. घाईघाईने कॉफीचा कप उचलून निघाली. पांडूने तो तिच्या हातातून घेतला. कप पाहत हसत म्हणाला, माझी प्रिय बायको, ही बाबांची कॉफी आहे, हा त्यांचा कप आहे. तेव्हा वेदिकाला आपली चूक लक्षात आली. तिने लगेच तो कप सासूबाईंच्या हातात दिला आणि लाजत तिथून निघून गेली. पांडूची खोली. आंघोळ करून पांडू फक्त कमरेला टॉवेल गुंडाळून आरशासमोर उभा होता. तेवढ्यात वेदिका आत आली. सुरुवातीला तिचं त्याच्याकडे लक्षच गेलं नाही. ती बेडवर बसायला जात होती, पण पुढच्या क्षणी तिला त्याची उपस्थिती जाणवली. त्याच्या ओल्या केसांतून पाण्याचे थेंब हळूहळू खाली झरत होते. आरशातून तो तिच्याकडे पाहत होता. डोकं पुसत असलेला टॉवेल त्याने मुद्दाम दूर फेकून दिला होता. वेदिका थोडी गोंधळली. तिने चोरट्या नजरेने त्याच्याकडे पाहिलं आणि त्याच्या देखण्या रूपात क्षणभर हरवून गेली. डोक्यातून पाणी गळतंय आणि हा पुसतही नाही, ती मनातच म्हणाली. ती शांतपणे उठली. दुसरा टॉवेल घेऊन त्याच्याजवळ आली आणि तो त्याच्या खांद्यावर ठेवून मागे वळू लागली. पण हात पांडूने अलगद पकडला. ती दचकून त्याच्याकडे पाहू लागली. हात सोडवण्याचा प्रयत्न केला, पण त्याने तिचा हात आणखी घट्ट धरला आणि तिच्याकडे एक एक पाऊल टाकत पुढे येऊ लागला. वेदिका मागे सरकत गेली आणि कपाटाला येऊन धडकली. पांडू तिच्या डोळ्यात पाहत हळू आवाजात म्हणाला, काय वेदिका, एवढी का घाबरतेस? त्याच्या नजरेत आज एक वेगळीच ओढ होती. आवाजातही प्रेमाची धुंदी होती. वेदिकाचं मन त्याच्यावर पूर्णपणे हरवून बसलं. ती अळखळत म्हणाली, तो अजून जवळ आला. आता काय करतेस? ते हात? हो, तुझाच हात धरलाय, तो हसत म्हणाला. दोघांचे देह आता एकमेकांना स्पर्श करू लागले. वेदिकाच्या अंगावर रोमांच उठले. तिची नजर धुसर झाली. ओठ कोरडे पडले. घसा कोरडा झाला.
तिने जोरात श्वास घेतला आणि पायाच्या अंगठ्याने जमीन दाबून धरली. पांडूच्या अंगातही उष्णता उसळली. त्याने तिची हनुवटी अलगद धरली आणि कंबर पकडून तिला स्वतःकडे ओढलं. वेदिका हलकेच त्याच्या छातीवर टेकली. तिचे हात त्याच्या उघड्या छातीवर विसावले. ती कुजबुजली. पांडू. तिने डोळे मिटले. पांडूने तिच्या कमरेभोवती हात घट्ट आवळले. त्याने तिच्या गालावर अलगद ओठ टेकवले. त्याचं वेदिकावरचं प्रेम मोजण्यापलीकडचं होतं. तिच्या गालावर पडणाऱ्या खडीवर तर तो आयुष्यभर प्रेम करत राहिला असता. वेदिका पूर्णपणे त्याच्या मिठीत विरघळून गेली. तिने त्याच्या छातीवर हात अधिक घट्ट ठेवले. त्याच्या स्पर्शाने त्याच्यातील प्रेम आणखी गहिरं झालं. तो तिच्या गालावरून हळूच सरकला. तिने दाताआड दाबून ठेवलेले ओठ त्याने अलगद बोटांनी मोकळे केले आणि पुढच्या क्षणी आपल्या प्रेमळ चुंबनात त्यांना कैद करून टाकलं. दुसरीकडे कार्तिक आणि अवनी. त्या दिवसानंतर कार्तिक रोज अवनीशी बोलू लागला. कधी तिची चेष्टा करायचा तर कधी प्रेमाने तिची काळजी घ्यायचा. पण तो जरा प्रेमळ बोलायला लागला की अवनी मुद्दाम चव्हाण साहेबांचा विषय काढायची आणि त्याचा पूर्ण मूडच घालवून टाकायची. आजही तसंच झालं. कार्तिक म्हणाला, मॅडम, अजून किती दिवस आपण असंच राहणार आहोत? अवनी निष्पापपणे विचारते. म्हणजे कसं? ज्यांना समजत नाही त्यांना समजावून सांगता येतं. मग मला समजावून सांगा. हो, तुला तर काहीच कळत नाही, अवनी लगेच म्हणाली. बरं, चव्हाण साहेब. क्षणात कार्तिक म्हणाला, माझ्या फोनची बॅटरी संपली. बाय. असं म्हणत त्याने फोन ठेवून दिला. कंपनीचा कार्यक्रम संपल्यावर सकाळी अवनी परत येणार होती. तिला घ्यायला कार्तिक पहाटेच रेल्वे स्टेशनवर पोहोचला. पण अवनी आली नाही. तिचा फोनही आला नाही. त्याने तिला फोन लावला. रिंगही गेली नाही. व्हॉट्सॲपवर शेवटचं ऑनलाईन काल रात्रीचं दिसत होतं. बहुतेक फोनची बॅटरी संपली असेल किंवा मित्रमैत्रिणींसोबत कुठेतरी गेली असेल. तो स्वतःलाच समजावत राहिला. पण दुपार झाली, संध्याकाळ झाली तरी तिचा काहीच पत्ता नव्हता. शेवटी त्याने तिच्या कंपनीत फोन केला. उत्तर मिळालं, अवनी इथे नाही. कार्यक्रम संपल्याच रात्री ती निघून गेली. कार्तिकच्या पायाखालची जमीनच सरकली. मनात हजारो विचार येऊ लागले. फोन बंद असेल, ट्रेन चुकली असेल किंवा ती मुद्दाम मला काळजीत टाकत असेल. बुद्धी त्याला अनेक कारणं सांगत होती. पण मनाला फक्त एकदाच तिला डोळ्यांनी पाहायचं होतं. तो त्या संध्याकाळीच निघणार होता. तेवढ्यात शीला यांना अचानक भोवळ आली. त्यांना तातडीने रुग्णालयात न्यावं लागलं. डॉक्टरांनी तपासून सांगितलं, रक्तदाबाच्या गोळ्या वेळेवर न घेतल्यामुळे त्यांना भोवळ आली होती. औषध दिल्यानंतर शीला यांची प्रकृती स्थिर झाली. कुमार, पांडू आणि वेदिका रुग्णालयात थांबले. कार्तिक मात्र आणखी थांबू शकला नाही. तो थेट अवनीचा शोध घ्यायला निघाला. संपूर्ण रात्र प्रवास करत तो तिच्या कंपनीत आणि नंतर तिच्या राहत्या अपार्टमेंटमध्ये पोहोचला. तिच्या मैत्रिणींना विचारलं, पण प्रत्येकाचं उत्तर एकच होतं. कार्यक्रम संपल्याच रात्री अवनी निघून गेली. हे ऐकून कार्तिक पूर्णपणे हादरला. दुसऱ्या दिवशी तो अक्षरशः वेड्यासारखा शहरभर फिरत राहिला. बस स्थानक, रेल्वे स्टेशन, जिथे शक्य होतं तिथे तो अवनीचा शोध घेत होता. दरम्यान कुमार आणि पांडू त्याला वारंवार फोन करत होते. पण त्या क्षणी त्याच्यात कोणाशी बोलण्याचीही ताकद उरली नव्हती. अवनीने आरक्षित केलेल्या रेल्वेनेही ती प्रवासच केला नव्हता. ही माहिती मिळताच कार्तिक पोलीस ठाण्याबाहेर कपाळ चोळत उभा राहिला. हरवल्याची तक्रार दाखल करावी का, याच विचारात तो होता. तेवढ्यात त्याचा फोन पुन्हा वाजला. फोन वेदिकाचा होता. त्याने लगेच कॉल उचलला. दादा, लगेच घरी या, वहिनी आल्या आहेत. काय? कार्तिकच्या तोंडून नकळत बाहेर पडलं. त्याला स्वतःच्या कानांवर विश्वासच बसेना. हो, तुम्ही लगेच घरी या. वेदिकाच्या आवाजातला ताण त्याच्या लक्षात आला. तो काळजीने विचारू लागला, काही प्रॉब्लेम झालाय का? इतक्यात फोन पांडूने तिच्या हातातून घेतला आणि मिश्किलपणे म्हणाला, या ना मेहुणे, आलात की कळेल प्रॉब्लेम आहे की नाही. पण एक सांगतो, अवनी एकटी गावात परत आलेली नाही. इतकं बोलून त्याने फोन ठेवून दिला. कार्तिकच्या मनात संताप, भीती आणि असंख्य प्रश्न उसळले. तो भरधाव गावाकडे निघाला. रात्रभरचा प्रवास करून दुसऱ्या दिवशी सकाळी 11च्या सुमारास तो घरी पोहोचला. घरात शिरताच त्याच्या नजरेसमोरचं दृश्य पाहून तो जागीच थिजला. वसंतने अवनीचे दोन्ही हात घट्ट पकडले होते. समोर शीला रागाने उभ्या होत्या. क्षणाचाही विचार न करता कार्तिक धावत गेला. त्याने वसंतच्या हातातून अवनीला झटकन स्वतःकडे ओढलं आणि तिला घट्ट मिठी मारली. शीला शांतपणे बाजूला सरकल्या. वसंत काय बोलत होता, काय करत होता, याकडे कार्तिकचं मुळीच लक्ष नव्हतं. त्याच्यासाठी त्या क्षणी महत्त्वाचं फक्त एवढंच होतं, अवनी सुरक्षित होती. पण त्याच्या मिठीत असलेली अवनी हळू आवाजात म्हणाली, कार्तिक.
ती त्याच्यापासून अलगद दूर होण्याचा प्रयत्न करू लागली. कार्तिकने तिच्यापासून थोडं दूर होत डोळ्यात दाटलेले अश्रू पुसले. क्षणभर तिच्याकडे पाहिलं आणि पुढच्या क्षणी त्याच्या हाताची एक जोरदार चापट तिच्या गालावर बसली. कार्तिकच्या घरी अवनीला धक्का बसून ती मागे सरकली. तेवढ्यात वसंतने तिला दिलेला आधार सोडला. कार्तिकने वसंतकडे ज्या नजरेने पाहिलं त्या नजरेनेच तो 2 पावलं मागे गेला. वसंत लगेच म्हणाला, नाही, अवनी पडणार होती म्हणून आधार दिला. पण कार्तिकने त्याचा एकही शब्द ऐकला नाही. त्याच्यासाठी त्या क्षणी वसंत अस्तित्वातच नव्हता. अवनी डोळ्यात पाणी आणून निघू लागली. तेवढ्यात कार्तिकने तिचा हात पकडला. ही खोली कायम लक्षात ठेव आणि यापुढे कुठेही उशीर झाला तर तुझा नवरा आहे हे लक्षात ठेव. मला एक फोन तरी करायचा, समजलं? ते ऐकताच अवनीला जाणवलं कार्तिकने वसंतसोबत आल्यामुळे तिला मारलं नव्हतं, तर तिच्या काळजीने तो संतापला होता. पण अवनीही शांत बसणाऱ्यांपैकी नव्हती. तिने त्याचा हात झटकला, त्याच्या शर्टची कॉलर पकडली आणि त्याच्या मानेवर हात ठेवत म्हणाली, त्यापेक्षा नवऱ्यानेही बायको कुठेही गेली तर तिच्यासोबत यायला हवं, हे तू समजून घे. तिने हलकेच नाही तर अक्षरशः त्याचा गळा चावडला. कार्तिकने तिचा हात सोडवण्याचा प्रयत्नही केला नाही. उलट एका क्षणात तिला उचलून घेतलं. अवनीनेही त्याच्या मानेभोवती हात टाकले. तिला उचलून तो खोलीत घेऊन गेला. हे सगळं पाहून वसंतच्या पायाखालची जमीनच सरकली. रिया आणि रवीच्या बोलण्यावरून त्याला वाटलं होतं की गावात वाढलेल्या कार्तिकचा अवनीला तिटकाराच असेल आणि दोघांना वेगळं करणं फार कठीण नसेल. पण इथे तर परिस्थितीच उलटी होती. नवऱ्याच्या हक्काने तो तिच्यावर रागावत होता. तीही त्याचा गळा पकडत होती आणि पुढच्या क्षणी तो तिलाच प्रेमाने उचलून नेत होता. वसंतच्या मनात शंकेची पाल चुकचुकले. त्याने घाईघाईने रवीला फोन लावला आणि चौहानांच्या वाड्याचा पत्ता विचारत निघून गेला. खोलीत अवनी पलंगावर टेकून बसली होती. कार्तिक तिच्या शेजारी बसून तिच्याकडे बारकाईने पाहत होता. काय नजर लावतोयस का? ती हसत म्हणाली. हो ग, तू तर अगदी स्वर्गातून उतरलेली अप्सरा आहेस ना. इतकी क्रूश झाली आहेस, वर कुठे पडून जखमी होऊन आली आहेस आणि मी तुला नजर लावेन? हॅलो, मी समोर बसलोय. हॅलो कसलं? सांग कुठे पडलीस? अवनी शांतपणे म्हणाली. कार्यक्रम संपल्यावर रात्री रेल्वे स्टेशनला जात होते. मध्ये ऑटो बंद पडला. तेव्हाच वसंत भेटला. ट्रेनची वेळ होत होती म्हणून त्याने लिफ्ट दिली. घाईत जाताना छोटासा अपघात झाला. फोन फुटला? हो, पूर्णपणे. सिम सकट सगळंच केलं. कार्तिक रागाने उठत म्हणाला. म्हणजे माझा नंबर तुझ्या डोक्यातही नव्हता. तो निघू लागला. अवनीने त्याचा हात धरून पुन्हा शेजारी बसवलं. ती त्याच्या डोळ्यात पाहत राहिली. त्या डोळ्यात तिच्यासाठीची भीती, काळजी, प्रेम सगळंच स्पष्ट दिसत होतं. डोळे बोलतात हे तिने ऐकलं होतं, पण आज ती ते प्रत्यक्ष अनुभवत होती. कार्तिकचे डोळे पाणावले. तो उठण्याचा प्रयत्न करताच तिने पुन्हा त्याला बसवलं. त्याचे डोळे अलगद मिटले. मिटलेल्या पापण्यांमधून अश्रू ओघळू लागले. ते पाहून अवनीचेही डोळे भरून आले. कार्तिकने तिचे दोन्ही हात घट्ट पकडले. यापुढे तू कुठेही गेलीस तर मीही तुझ्यासोबत येणार. अवनीने अलगद आपले हात सोडवले. कार्तिकने डोळे उघडले. ती त्याचा चेहरा आपल्या जवळ ओढत त्याच्या कपाळावर अलगद चुंबन देत म्हणाली, हां. कार्तिक आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागला. तिने पुन्हा त्याच्या कपाळावर चुंबन घेतलं. मग एका भुवईवर, दुसऱ्या भुवईवर. कार्तिक डोळे उघडणार इतक्यात तिने पुन्हा त्याचे डोळे झाकले. असं म्हणत तिने त्याच्या भुवयांच्या मधोमध चुंबन घेतलं. त्यानंतर एक एक आकडा म्हणत त्याच्या डोळ्यांवर, गालांवर, नाकावर अशा 9 ठिकाणी 9 चुंबनं दिली. शेवटी 10व्या आकड्यावर ती त्याच्या ओठांजवळ येऊन थांबली. लाजून ती मागे सरकणार इतक्यात कार्तिकने तिची कंबर घट्ट पकडली. डोळे न उघडताच तो हळूच म्हणाला, हां, 10वा नंबर? अवनीच्या चेहऱ्यावर लाजर हास्य उमटलं. ती अलगद त्याच्या ओठांजवळ आली. ओठ एकमेकांना स्पर्श होण्याच्या त्या क्षणी तिने 10वा आकडा सांगितला आणि पुढच्या क्षणी तिच्या ओठांनी त्याचे ओठ अलगद कवेत घेतले. काही क्षण दोघेही त्या प्रेमळ चुंबनात हरवून गेले. शेवटी अवनी त्याच्या छातीवर डोकं ठेवून विसावली. कार्तिकने तिलाही घट्ट मिठीत घेतलं आणि समाधानाने डोळे मिटले. इतक्यात बाहेरून रवीचा आवाज आला. दोघेही लाजत उठले आणि एकमेकांकडे न पाहताच हॉलमध्ये आले. रवी वसंतसोबत उभा होता. अवनी, अपघात झाला आणि मला सांगितलंही नाही? अवनीला त्याचा प्रश्न ऐकून चीड आली. मी ठीक आहे रवी. ठीक आहे, पण काळजी घे आणि काळजी करू नकोस. वसंत आता काही दिवस इथेच राहणार आहे. तो तुझी नीट काळजी घेईल. तेवढ्यात पांडू येत म्हणाला, म्हणजे तू आणि तुझी बहीण इथे सासरच्या घरी फुकटचं जेवायला राहणार, असंच ना? रवी संतापला. कोणाला फुकट खाऊ म्हणतोस?
मी चव्हाण घराण्याचा वारस आहे. पांडू हसत म्हणाला, मग तुझा रुबाब चव्हाणांच्या वाड्यात दाखव. हे माझ्या मेवण्याचं घर आहे. रवी अवनीकडे पाहत म्हणाला, अवनी हा माझ्याशी असं बोलतोय आणि तू बघत उभी आहेस. पांडू लगेच म्हणाला, अरे चव्हाणांच्या वाड्याची डाळ इथे शिजणार नाही. निघ आता. रवी रागाने तिथून निघून गेला. आता पांडूची नजर वसंतकडे वळली. कार्तिक लगेच म्हणाला, मेवणा, हेच ते साहेब ज्यांनी अवनीला लिफ्ट दिली. पांडू हसत वसंतकडे पाहत म्हणाला, अरे वा, माझ्या बायकोला अवनीला लिफ्ट देऊन थेट वरच पाठवायची तयारी करणारे पुण्यवान तुम्हीच का? खूप खूप धन्यवाद. वसंतला त्याचा हा टोमणा होता की कौतुक काहीच कळेना. रवीच्या बोलण्यावरून कार्तिकला दूर करणं सोपं जाईल असं त्याला वाटलं होतं, पण इथे सगळंच उलट होत होतं. कार्तिक म्हणाला, लिफ्ट देणं ठीक होतं, पण घरापर्यंत येऊन इतका वेळ थांबून तिची काळजी घ्यायची तुमची भावना खरंच मोठी आहे. पांडू लगेच म्हणाला, अरे वा, इतके चांगले माणूस आहेत. म्हणूनच अजून या पृथ्वीवर पाऊस पडतो. नाहीतर काही लोकांना स्वतःच्या नवऱ्याचा फोन नंबरही पाठ नसतो. सगळं संपल्यावर 1 तासाने माझ्याकडून नंबर घेऊन पाठ करतात. असं म्हणत त्याने अवनीलाच चिडवलं. नंतर वसंतच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, आलाच आहात तर 2 दिवस चव्हाणांच्या वाड्यात राहून जा. वसंतला बाहेरपर्यंत सोडून पांडू परत आला. अवनीची विचारपूस करून तोही निघून गेला. रवी मात्र पांडूचा सूड उगवायचाच असा निर्धार करून बसला. त्यात वसंतनेही त्याला आणखी भडकवलं. आता कार्तिक आणि पांडू यांच्या विरोधात रवी, वसंत आणि शेखर अशी तिघांची आघाडी तयार झाली. वसंत चव्हाणांच्या वाड्यातच राहू लागला. त्याचा एकच उद्देश होता, कार्तिक आणि अवनी यांच्यात दुरावा निर्माण करणं. अवनीने केलेल्या अपमानाचा बदला घ्यायचा, तिलाच आपल्या अधीन आणायचं आणि तिच्या संपत्तीवरही डोळा ठेवायचा. रवीनेही वसंतशी करार केला होता. अवनीची मालमत्ता वसंतच्या नावावर आली तर त्यातील 40% हिस्सा रवीला मिळणार होता. त्यात कार्तिकच्या कुटुंबाचा सूड घ्यायचा म्हणून शेखरही त्यांच्या गटात सामील झाला. ते तिघे त्यांना वेगळं करण्याचा प्रयत्न करत होते, पण प्रत्येक प्रयत्नानंतर कार्तिक आणि अवनी आणखी जवळ येत होते. कार्तिकचं घर. अवनी कपडे घडी घालत शांतपणे बसली होती. तेवढ्यात शीला तिच्या शेजारी येऊन बसली. अवनी, असं म्हणत तिनेही कपड्यांची घडी घालायला सुरुवात केली. अवनीनेही तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि लगेच म्हणाली, आई, तुम्हाला काही विचारायचं असेल तर अजिबात संकोच करू नका. तुम्ही जे काही बोलाल त्याचा मी कधीच गैरसमज करून घेणार नाही. बोला, काय विचारायचं आहे? सुनेने आपल्या मनातलं ओळखल्याचं पाहून शीला हलकसं हसल्या. अगं, त्या दिवशी तू दिसत नव्हतीस तेव्हा कार्तिकने मला फोन केला होता. त्याचा आवाज ऐकताच मला जाणवलं, माझ्या मुलाच्या शरीरात जणू जीवच उरला नव्हता. अवनी हळूच म्हणाली, प्रत्येक आईसाठी तिची मुलंच सर्वात महत्त्वाची असतात. त्यात काही चुकीचं नाही. हो ग, पण मला तुला एक गोष्ट विचारायची आहे. विचारा. उत्तर माहीत असेल तर नक्की देईन. शीलाने क्षणभर थांबून विचारलं, अवनी, तुला कार्तिकला सोडून दुसरं आयुष्य जगायचा कधी विचार आला आहे का? काय? अवनी अक्षरशः हादरून गेली. तो विचारही ती करू शकत नव्हती. अगं, मी फक्त सहज विचारलं. तुझ्या मनात नेमकं काय आहे ते जाणून घ्यायचं होतं. पण अवनी अजूनही त्या प्रश्नातून बाहेर आली नव्हती. कालच तर तिने कार्तिकला मिठी मारली होती. त्याच्या कपाळावर, चेहऱ्यावर प्रेमाने चुंबनांचा वर्षाव केला होता. दोघांचं नातं आणखी घट्ट झालं होतं. अशावेळी त्याला सोडून जाण्याचा विचार तरी तिच्या मनात कसा येणार? अवनी, अवनी, काय झालं? नाही, काही नाही. पण तुम्ही असं का विचारलंत? शीला प्रेमाने म्हणाली. तुम्हा दोघांनाही एकमेकांबद्दल प्रेम आहे हे मला स्पष्ट दिसतं, पण अजूनही तुम्ही दोघे मनातलं बोलत नाही, म्हणून विचारलं. मी तुला कधीच जबरदस्ती करणार नाही. तुला कार्तिक आवडत नसता तर मी हा प्रश्नही विचारला नसता, पण आता आई म्हणून विचारणं माझं कर्तव्य आहे. इतकं बोलून शीला निघून गेली. मात्र अवनीच्या मनात विचारांचं वादळ सुरू झालं. मलाही तो आवडतो, त्यालाही मी आवडते. मग अजूनही आम्ही दोघांनी एकमेकांना प्रेम व्यक्त का केलं नाही? हे फक्त आकर्षण आहे की खरंच प्रेम? की लग्न झाल्यामुळे निर्माण झालेली भावना? तेवढ्यात तिचंच मन तिलाच विचारू लागलं. काहीही असो, पण कार्तिकशिवाय तू राहू शकशील का? त्याला दुसऱ्या कोणाच्या हातात देऊ शकशील का? काय? दुसरी मुलगी? त्या चेहऱ्यासाठी मीच जास्त आहे. अवनीने मनातच चिडून उत्तर दिलं. असं? मग नीट विचार करून सांग. मनानेच तिला आणखी चिथावलं. तेवढ्यात कार्तिक खोलीत आला.
अवनी लगेच त्याच्या मागोमाग आत गेली. कार्तिक हँगरवरून शर्ट काढत होता. अवनीने घाईघाईने त्याचा हात पकडला आणि त्याला स्वतःकडे ओढलं. काय? कार्तिकने विचारताच ती रागाने म्हणाली. साहेबांना इतकीही वाट बघवत नाही का? कशाची वाट बघू? लवकर अंघोळ केली तर थंडी वाजणार नाही, नाहीतर अंगभर घाम आहे. तो पुढे निघू लागला. अवनीने त्याचा हात पुन्हा पकडला. मी ते विचारत नाही. तुम्हाला दुसरी मुलगी हवी आहे का? कार्तिक जागच्या जागी थबकला. ही आज कोणती नवीन अफवा घेऊन आली? असंच त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. अवनीने बोट दाखवत पुन्हा विचारलं. असं आश्चर्यचकित होण्याचं नाटक माझ्यासमोर नको. माझ्या प्रश्नांचं उत्तर द्या. आज तिच्या चेहऱ्यावरचा हट्ट वेगळाच होता. कार्तिक एक पाऊल पुढे आला. का विचारतेस? आधी उत्तर द्या. एवढी कसली घाई आहे तुम्हाला? घाई तर आहेच. असं म्हणत तो तिच्या अगदी जवळ आला. तिच्या कपाळावर आलेली केसांची बट अलगद कानामागे सारली. अहो, आधी उत्तर द्या. सांगा सांगा ना. तिची ती आतुरता पाहून कार्तिक हलकसं असला. त्याने तिला हळूच हँगरजवळ नेलं. तिच्या कमरेभोवती हात ठेवत तिला स्वतःकडे ओढलं. मग तिच्या डोळ्यात पाहत हळू आवाजात म्हणाला. अगं वेडाबाई, मी तुझ्या इतक्या जवळ उभा आहे, तुझ्याशी असं बोलतोय, आणि तू मला विचारतेस की मला दुसरी मुलगी हवी आहे? तेव्हाच अवनीला आपल्या उतावळेपणाची जाणीव झाली. तिने त्याचे हात दूर करण्याचा प्रयत्न केला, पण ते तिच्याच कमरेभोवती घट्ट होते. कार्तिक तिच्याकडे आणखी झुकला. मागे भिंतीला लागलेल्या हँगरवर त्याचे शर्ट लटकत होते. लाजेने अवनीने आपला चेहरा त्या शर्टामध्ये लपवून घेतला. कार्तिक तिच्याजवळ आणखी सरकला. शर्टाच्या आड तिचा चेहरा लपलेला असतानाच त्याने तिच्या गालाला आपला गाल टेकवत हळूच कुजबुजला. अगं, तुला एकटीला सांभाळताना माझी एवढी दमछाक होते, मग मी दुसरी मुलगी शोधायला कशाला जाईन? अवनीने लगेच भुवया उंचावत विचारलं. असं का? म्हणजे मला सांभाळता आलं असतं तर गेला असतास. अगं, कुठे पोहोचलीस? ती खट्टाळपणे हसली. प्रत्येक गोष्टीची प्रतिक्रिया असते. खरंच? असं म्हणत कार्तिकने तिच्या नाकावर अलगद एक चुंबन घेतलं. क्षणभर ती शांत झाली. मग तिथून निघण्याचा प्रयत्न करू लागली. कार्तिकने तिचा हात पकडून तिला पुन्हा जवळ ओढलं. अगं, माझं उधार अजून बाकी आहे. नाही, अजिबात नाही. जा तिकडे. तुला सोडलं तरच ना? असं म्हणत त्याने तिला पुन्हा ओढलं. ती त्याच्यापासून सुटण्याचा प्रयत्न करू लागली. दोघांमध्ये गमतीशीर धक्काबुक्की सुरू झाली. शेवटी अवनीने त्याच्या खांद्यावर हलकंसं चावलं आणि खळखळून हसत तिथून पळ काढला. कार्तिक मात्र खांदा चोळत म्हणाला. अरे बापरे, प्रेम करणारी प्रेयसी चावो किंवा स्वतःची बायको, दुखतं ते सारखंच. चित्रपटात दाखवतात तसं काही नसतं. घरात शेवटचं मटण कधी शिजलं होतं? आधी तेच आठवायला पाहिजे. काय चावा घेतलाय? अजूनही जळजळ होते. पांडू वेदिका. शेखरने सर्वात आधी स्वतःविरुद्ध असलेला पुरावा नष्ट करण्याचा निर्णय घेतला. वेदिका वारंवार तो व्हिडिओ दाखवून त्याला धमकावत होती. एक दिवस चार्जिंगला लावलेला तिचा मोबाईल त्याने उचलून जमिनीवर आपटला आणि लपून आपल्या खोलीत गेला. पण हे सगळं पांडूच्या आईने पाहिलं होतं. ती गोष्ट वेदिकाच्या कानावर गेली. आता ती गप्प बसणारी नव्हती. तिने मोबाईल फोडल्याचा हिशेब मागत थेट 10,000 रुपये मागितले. सुरुवातीला शेखरजीने नकार दिला. मग वेदिकाने पांडूच्या मोबाईलवर शेखरने स्वतःच्या पत्नीला मारतानाचा व्हिडिओ दाखवला आणि म्हणाली, हे असंच गावात सगळ्यांच्या मोबाईलवर पाठवेन. आता मात्र शेखर पूर्णपणे अडकला होता. मोबाईलची किंमत 30,000च्या आसपास असेल. ही तर फक्त 10,000 मागते. असा विचार करून त्याने पैसे दिले. पण त्याला हे माहीत नव्हतं की मोबाईलला काहीच झालं नव्हतं. फक्त टेम्पर्ड ग्लास फुटला होता. वेदिकाने पैसे हातात घेतले आणि पांडूकडे पाहत हसले. पांडू टाळी देत म्हणाला, वा रे वा, पांडूची बायको म्हणजे काही साधी नाही. स्वतःच्या बाबांकडूनही पैसे उकळलेस, तेही अशी हुशारी करून. मग तो मिश्किलपणे म्हणाला, पण एक गोष्ट आहे, त्यांनी तुला मारलं तेव्हा मीही तिथेच होतो. माझ्यावरही केस व्हायला पाहिजे. ती टाळायची असेल तर मला 5,000 द्यावे लागतील. वेदिका हसतच त्याच्याकडे पाहत राहिली. पांडू पुन्हा म्हणाला, 5,000 काय, 50,000 दे. फक्त माझ्यासोबत खोलीत चल. असं म्हणत त्याने तिचा हात पकडून तिला ओढलं. वेदिका लगेच हात सोडवत म्हणाली, नाही, मी येणार नाही. आणि हसत हसत त्याच्या हातातून सुटत पडत गेली. वसंतला आता परिस्थिती थोडी गुंतागुंतीची वाटू लागली. सर्वप्रथम त्याने कार्तिक आणि अवनी यांच्यात दुरावा निर्माण करण्याचं ठरवलं. त्यासाठी तो कार्तिकबद्दल चौकशी करू लागला. पण ज्याला विचारावं तो एकच उत्तर देत होता,
कार्तिक खूप चांगला मुलगा आहे. हे ऐकून वसंत वैतागला. शेवटी त्याने सुमतीकडून वेगळ्याच पद्धतीने माहिती काढायचं ठरवलं. तो सहजपणे म्हणाला, कार्तिक इतका देखणा आहे. त्याचं कधी कोणावर प्रेम वगैरे नव्हतं का? इतका स्मार्ट असूनही एकाही मुलीने त्याच्यावर प्रेम केलं नाही? सुमती नकळत बोलून गेली, कोणी सांगितलं नाही? कार्तिकचं तर लहानपणापासून त्याच्यावर प्रेम आहे आणि ती याच गावातली आहे. वसंतच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित उमटलं. त्याला हवी असलेली दोरी मिळाली होती आणि आता त्या धाग्याला पकडून तो आपला डाव पुढे सरकवू लागला. तर कोण आहे ती मुलगी जिच्यावर आपला कार्तिक प्रेम करत होता हे पाहूया आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत आजचा भाग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, हाईप करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेलही नक्की दाबा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल. धन्यवाद.